गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। विचारसागर रहस्य तरंग 5वा हेडिंग 34 प्रणव उपासनेचे फल पाठ क्रमांक 65। या ओंकार उपासनेच्या ज्ञानाद्वारा मोक्ष फल सांगितलेलं आहे। अस्तिवादी रूप अधिष्ठान चैतन्य रूप चैतन्य ते परमार्थ रूप आहे। हाँ, आकार उकार मकार मात्रा रूप जे वर्ण आहेत ते अपरमार्थ रूप आहेत आणि त्या मात्रात जे व्यापक अस्तिभाती प्रिय रूप अधिष्ठान चैतन्य ते परमार्थ रूप आहे। त्यासच श्रुती अमात्र म्हणतात। अलक्षण कारण त्या परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही। या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झालं तर या आकार आदी मात्रांचा लय चिंतन करणं शिल्लक आहेच। तो लय चिंतनाचा प्रकार स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे। स्थूल आकार सूक्ष्म उकार रूप आहे। कळलं का? सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे आणि कारण मकार ओंकाराचे तुरीय अमात्र रूप आहे। ते तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे आणि शुद्धाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहे। कळलं? शुद्धाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित। कोण दोन्ही? दोन्ही काय कल्पित आहेत? काय कल्पित? परमार्थ आणि अपरमार्थ हे दोन्ही कल्पित आहेत म्हणून दोन्ही तद्रूपच आहेत। परमार्थ आणि अपरमार्थ हे दोन्ही रूप तद्रूप आहे। तद्रूप म्हणजे ब्रह्मरूप आहे, ओंकार रूप। या रीतीने ज्या ओंकाराच्या परमार्थ रूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला, आकाराचा केला, उकाराचा केला, मकाराचा केला, तो अमात्र रूप परमात्मा मी आहे। हे सगळं अमात्रात केलं तुरियामध्ये आणि ते मी आहे। अमात्र रूप परमात्मा मी आहे। अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो। कळलं? असं चिंतन जर केलं तर ज्ञान होतं। अर्थातच
ज्ञानोदय होतो. म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनेहून श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानद्वारा मुक्ती फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना सर्व उपासनेहून श्रेष्ठ आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मनन रूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्याला मुनी म्हणतात. मनन करणारा मुनी. हे ओंकाराचं चिंतन परमहंसाचं गुप्तधन आहे. श्रीधन पुत्रादी संग रहित परमहंस याचा अधिकारी आहे. ग्रहस्थादी बहिर्मुख अधिकारी नाही. तर कळलं का? ग्रहस्थाला उडून उच्याकडे लक्षात आलं नाही? लक्षात तुम्हाला काय म्हटलं त्याने की अशा प्रकारे सर्व अमात्र रूप सांगितले, आकार उकार मकार, आणि तो अमात्र रूप परमात्मा मी आहे. कळलं का? असं एकाग्र चित्ताने चिंतन करावं. एकाग्रतेशिवाय कसं सगळं काही. स्थावर जंगम रूप आणि असंग अद्वितीय हे सर्व स्थावर जंगम सगळं. स्थावर म्हणजे जमीन झाड वगैरे सगळं, दगड धोंडे डोंगर पर्वत, आणि जंगम म्हणजे पशु पक्षी सगळे. कळलं का? स्थावर जंगम रूप आणि असंग अद्वितीय असंसारी नित्यमुक्त निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे परमार्थ स्वरूप मी आहे. कळलं का नाही? अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. असं चिंतन जर केलं तर ज्ञानाचा उदय होतो. म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनेहून श्रेष्ठ आहे. या रीतीने ओंकाराचे चिंतन मनन रूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्याला काय म्हणतात? मुनी म्हणतात. हे ओंकाराचं चिंतन परमहंसाचं गुप्तधन आहे. श्रीधर पुत्रादी संग रहित परमहंस याचा अधिकारी आहे. ग्रहस्थाधिक या बहिर्मुख त्याचे अधिकारी नाही. आलं लक्षामध्ये? आता प्रणव उपासनेचं फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग इथपर्यंत कळलं का सगळं? या ओंकार उपासनेचे ज्ञानद्वारा हे ओंकाराची उपासना कळलं त्याला ज्ञान म्हणतात. ओंकार उपासना कशी करायची हे कळल्यानंतर काय म्हणतात? ज्ञान. त्या ज्ञानाद्वारा मोक्ष सांगितलेलं आहे. मोक्षफल हे जर ज्ञान झालं तर मोक्ष प्राप्त होत. परंतु ज्या उपासकास या लोकातील किंवा ब्रह्मलोकातील भोगाविषयी कामना असल्यामुळे तीव्र वैराग्य नाही, त्याचं नाव विषयी आहे.
परंतु जो हट्टाने श्रीधर पुत्राधिकांचा त्याग करून गुरुपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचं ध्यान करील, हट्टाने सगळ्यांचा त्याग करून, त्याला त्या कामना प्रतिबंधाने ज्ञान होत नाही. कळलं? हट्ट आहे पण ध्यान नुसतं हट्टाने काय काम आणि ध्यान तिकडेच, म्हणून ज्ञान होत प्रतिबंध आहे ना. तो काय सर्व त्यागुणी वनी गेला आणि वनी वनीचा चिंतू लागला, मग वनात गेला काय दुनिया गेला काय व्हायचं? मग ज्ञान होईल का? नाही. मरणानंतर अन्य शरीर प्राप्ती होते. कळलं का? तो इहलोक भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर करून ध्यान करीत होता, बळजबरीनं. म्हणून या लोकात अत्यंत ऐश्वर्य संपन्न पवित्र अशा सत्कुलात जन्म पावतो. भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर केला आणि ध्यान करू लागला, म्हणून त्याला या लोकात अत्यंत ऐश्वर्य संपन्न पवित्र अशा सत्कुलात जन्म होतो. आणि तिथे पूर्वकर्माप्रमाणे सर्व भोग प्राप्त होऊन पूर्वजन्माच्या ध्यान संस्काराने भोग कामना रहित होतो का आणि विचारात किंवा ध्यानात प्रवृत्त होतो. पूर्वीचा संस्कार नंतर ज्ञान होऊन मुक्त होतो. अथवा ब्रह्मलोक भोग कामनेचा प्रतिबंध असूनही जो हट्टाने ओंकार रूप ब्रह्माचं ध्यान करीत होता, तो शरीर त्यागानंतर ब्रह्मलोकाला जातो. तिथं मनुष्याला, पितरांना, देवतांना दुर्लभ जी स्वतंत्रता, तिच्या आनंदाचा भोग आणि हिरण्यगर्भाचे सत्य संकल्पादी सर्व ऐश्वर्य त्याला प्राप्त होते. कळलं? आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो त्या मार्गाचा क्रम सांगतात. कशा कुठून कुठून जातो, कसा जातो तो, केडगाव, सुपा, असं. तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो त्या मार्गाचा क्रम सांगतात. ब्रह्म उपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषांची अंतःकरण इंद्रियादी सर्व मूर्छित असून काही जाणत नसले तरीही त्याचे लिंग शरीर नेण्याकरता यमदूत येत नाहीत. अग्नी अभिमानी देवता त्याचं लिंग शरीर काढून आपल्या लोकाला घेऊन जातात. त्यानंतर तो दिनाभिमानी, शुक्ल पक्षाभिमानी, उत्तरायणाभिमानी, संवत्सराभिमानी, देवलोक अभिमानी, वायुलोक अभिमानी, सूर्यलोक अभिमानी, चंद्रलोक अभिमानी, विद्युतलोक अभिमानी, वरुणलोक अभिमानी, प्रजापती लोक, अशा एवढ्या क्रमाने तो शेवटी ब्रह्मलोकाला जातो. वास्तविक ओंकार उपासकाला ज्ञानद्वारा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे. तथापि कामना प्रतिबंधामुळे ज्ञान होत नाही. आणि मग कार्यब्रह्माची सायुज्यता मुक्ती होते. कार्यब्रह्म म्हणजे ईश्वराची. कार्यब्रह्म कशाला म्हणतात? ईश्वराला. मग ते त्याला हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर्य, सत्यसंकल्प, ज्या शरीराची व भोगाची इच्छा करील ते शरीर आणि ते भोग संकल्पाबरोबर प्राप्त होते. संकल्प केलं तयार. एकाच काळी हजारो शरीरे आणि त्यांच्या भोगांची वेगळी वेगळी इच्छा करील तर ते सर्व त्याला प्राप्त होते. फार काय सांगावं.
जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार हे सोडून बाकी सर्व ऐश्वर्य ईश्वरासारखं त्याला प्राप्त होतं. म्हणून साहित्य म्हणतात कार्य ब्रह्माचं. याप्रमाणे हिरण्यगर्भासमान बहुत काल संकल्पसिद्ध दिव्य पदार्थ भोगून प्रलयकाली जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विदेह मोक्ष प्राप्त. कळलं? हिरण्यगर्भ काय आहे? जीवच आहे ना. जीवच त्याला म्हणायचं. जीवाचे भाग येते. विराट हिरण्यगर्भ हे कोणाचे भाग आहेत? जीवाचे. तसेच इतर उपनिषदामध्ये म्हणून प्रलयकालीचा नाश होतो. मग तशीच इतर उपनिषदामध्ये ब्रह्माची उपासना सांगितलेली आहे. त्या उपासनेचे हेच फल आहे. परंतु अहंग्र उपासने वाचून अन्य उपासनेने ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. त्याला अहंग्र उपासनाच करावी लागते. ती सूत्रकारांनी व भाष्यकारांनी चतुर्थ अध्यायामध्ये सांगितलेली आहे. जसं शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रतीक ध्यान सांगितलं, तसं मनाचं किंवा आदित्याचं ब्रह्मरूपाने सांगितलेलं ध्यान हे प्रतीकच आहे, अहंग्र नाही आहे. म्हणून त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होत नाही. सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचं आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणं याला म्हणतात अहंग्र ध्यान. कळलं का? इथं दिलं त्याने. सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचं आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणं त्याला काय म्हणतात? अहंग्र ध्यान. आणि त्यापासूनच ब्रह्मलोक प्राप्ती होते. पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलोकाच्या मार्गास उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात. कशाला? ब्रह्मलोकाच्या मार्गाला. ब्रह्मलोकी गेल्यानंतर उपासकाला पुन्हा संसार प्राप्त होत नाही. तिथे कुठं संसार आहे? तो ज्ञान होऊन विधेय मुक्तीला प्राप्त होतो. त्या लोकात गुरुपदेशाची ज्ञानसाधनांची अपेक्षा नाही. हे फक्त मृत्यू लोकातच आहे. त्या वाचून त्याला ज्ञान होतं ब्रह्मलोकामध्ये. कारण ब्रह्मलोकात रजतम गुणांचा प्रादुर्भाव नाही, सत्वगुणाचाच. केवळ सत्वगुण प्रधान हे लोक ब्रह्मलोक. रजतम गुण प्रधान नाही. म्हणून कामक्रोधादी किंवा जडता आलस्यादी तिथं नाही. काम नाही, क्रोध नाही, जड नाही, आलस नाही. केवळ सत्वगुण आहे. जडता, आलस्य, कामक्रोध हे आहारामुळे इथं या लोकात होतं. तिथं सत्वच आहे, तिथं नाही. म्हणून ज्ञानरूप प्रकाश त्यामध्ये प्रधान आहे. म्हणून पूर्वी चिंतन केलेले सर्व भेदरहित, असंग, निर्विकार, नित्यमुक्त ब्रह्मरूप आत्मा जो ओंकाराचं लक्ष्य, त्याचं उपासकाला ब्रह्मलोकी भान होते. आणि म्हणून जे हिरण्यगर्भ लोकवासी त्याला संसार नाही. जरी महावाक्य विचारा वाचून ज्ञान होत नाही तरी ओंकाराचा विवेक महावाक्य विचार रूपच आहे. म्हणून ओंकाराच्या विचारानेही अद्वैत ज्ञान होते. याप्रमाणे गुरुमुखाने ओंकाराचा विचार श्रवण करून अदृष्टी नामी दुसरा शिष्य उपासनेत प्रवृत्त होऊन ज्ञानद्वारा परमपुरुषार्थ जो मोक्ष त्याला प्राप्त झाला.
कळलं? इथं ओंकाराचं चिंतन म्हणजे असं ब्रह्माचंच. नाही असं म्हणजे उच्चार करून करायचं का नुसतं मोमेंट कर उच्चार नाही. ब्रह्माचं चिंतन उच्चार केल्याने होत नाही. ते ब्रह्माचं चिंतन ओंकाराचं चिंतन ब्रह्मरूपच आहे ओंकार असं चिंतन करायचं. म्हणजे ओंकार ब्रह्मरूप आहे ओंकार असं नाही, असं म्हटलं तरी होणार नाही. मी ब्रह्म आहे. तसंही होणार नाही. ओंकार ब्रह्मरूप आहे हे चित्तामध्ये चिंतन करायचं आहे. चिंतन कोण करतं? तोंडाने घोकून नाही होत ते. नाही, चित्त. अहम ब्रह्मास्मी म्हणणारे फार लोक आहेत, म्हणून ब्रह्म होत नाहीत ते. तर चिंतन व्हावं लागतं त्याचं, मग तो ब्रह्मरूप. कळलं? आता 35 हेडे म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता गोकुळ नव चिंतनाने. चिंतनाला फार महत्व आहे. चित्तात अनेक विषय असतात. चिंतन करणारं चित्त आहे. जर या तत्वाचं चिंतन चित्ताने केलं तर बाकीचे विषय येत नाही चित्ताने. म्हणून तद्रूपता होते. चिंतने चिंतने तद्रूपता. ते कसं करायचं असं त्यांना म्हणायचं. डोळे झाकून करायचं का तुम्ही कसे करा, डोळ्यावर ठेवा, झाकून करा, कसे करा, पण चित्त तिथं पाहिजे. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी एक असं म्हटलं आहे. नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. चित्ती तुझे पाय. चित्तात फार भानगडी, म्हणून चित्तात ते चिंतन झालं पाहिजे. डोळे झाकून करा नाही तर मुगडे ठेवून करा. अखंडमुखी नाम म्हणजे उच्चारानेच करायचं का असं म्हणून मग ते काय म्हणतात ना, तो त्याने त्या मागणी त्या हिरे मागितलं ना, मुखात नामस्मरण पाहिजे आणि चित्तात तू पाहिजे, तुझे पाय पाहिजे. चित्त आणि वृत्ती एकच आहे. वेगळं. आता ती बघू बा कसं आहे. वृत्ती आणि चित्त. विचार की सांग. चित्त आणि वृत्ती एकच आहे काय बघ. एकच आहे. चित्तवृत्ती वेगळी, प्रत्येक वृत्ती वेगळी वेगळी आहे ना. अनुभूती चित्त अंतकरणाची वृत्ती जी जाते बाहेर नेत्रेंद्रियद्वारा, ती चित्तवृत्ती नाही जात. अन्य जीवाला कर्तव्यतेचा उपदेश. हेडिंग 35. आता निर्गुण ब्रह्म उपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल त्याने सगुण ईश्वराचं अनन्य भावाने उपासना करावी. नाही तुम्हाला जमत, आपला राम राम करत बस. ती सुद्धा अनन्य भावाने, त्याला फार म्हणतो अनन्य भाव. याचा म्हणजे अन्याचा त्याग करून एकच, त्याला अनन्य भाव म्हणतात. उगवार बदलला की देव बदलला, त्याला अनन्य भाव म्हणत नाही. उग हुरग हुरण तुळजापूर आवाज बाई इकडून जोग मग काय पुंडबाई तिकडून जोग मागे चौकड. हा देव तो देव नाही तो म्हणत. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. ती शक्य नसेल तर वेद विहित निष्काम कर्म करावं. नाही जमलं ते, आणि तेही जमलं नाही तर शुभ कर्म करावं. आणि तेही जमलं नाही तर जन्म म्हणून दुःख भोगीत राहावं. त्याला गरज नाही. संपला 5वा तरंग. आता 5व्या तरंगाचे रहस्य.
तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रत्येक राहू द्यायचे